आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पैस परमेश्वरा देव बाप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना हे प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग, तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे. आणि देवप्पा काय चुकल्यास तू आम्हाला क्षमा. हे देवप्पा, तुझं हे वचनाचं बी आमच्या अंतःकरणात रुजू दे आणि त्याचा वृक्ष होऊन त्याला पवित्र आत्म्याची फळं येऊ देत, असं तू दयाने कृपेने कर. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्तावर मागतो नाही बाप्पा, आमेन. आजच्या मननासाठी आपण लुकास शुभवर्तमान 7वा अध्याय 11 ते 17 ही वचनं आपण वाचलेली आहेत. तर प्रभू येशू ख्रिस्त नाईन नावाच्या एका गावामध्ये आलेला आहे. त्याच्याबरोबर शिष्य आहेत आणि मोठा लोकसमुदाय आहे त्याच्याबरोबर. आणि गावात आल्याबरोबर वेशीजवळ एक विशेष घटनेला त्याला सामोरं जावं लागलेलं आहे. विशेष घटना म्हणजे यावेळेला अशी आहे की पुष्कळ वेळेला लोक त्याला भेटायला आतुर असत, पुष्कळ वेळेला लोक त्याला भेटायला वेशीवर येत असत. परंतु यावेळेला असं घडलेलं आहे, काहीतरी वेगळंच घडलेलं आहे. ते म्हणजे असं की एक शवयात्रा किंवा मृत माणसाला ते बाहेर घेऊन जात आहेत. आणि तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती असं म्हटलेलं आहे. तर नाईन गावी आला. वेशीमधून आत आल्याबरोबर त्याला एका घटनेला सामोरं जावं लागलेलं आहे. एक विधवा आहे आणि तिचा एकुलता एक मुलगा आहे आणि तो मरण पावलेला आहे. आणि त्याच्या प्रेतक्रियेला हे सगळे लोक जात आहेत. आणि पहा, तिला पाहून प्रभूला तिचा कळवळ आला व तो तिला म्हणाला, रडू नको. पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते असं 12व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. पुष्कळ लोक तिच्याबरोबर असण्याचं कारण पण हे आहे की ती विधवा होती, म्हणजे पती तिचे एक्सपायर्ड झालेले होते. आणि एकुलता एक मुलगा होता, तोही एक्सपायर्ड झाला, तोही मरण पावला. आणि त्यामुळं अतिशय दुःखामध्ये ही स्त्री आहे आणि ती रडत आहे, हंबरडा फोडत आहे, आक्रोश करत आहे. आणि हा आक्रोश पाहून प्रभू येशू ख्रिस्ताला काय झालेला आहे, तिचा कळवळ आलेला आहे. आणि तो तिला म्हणालेला आहे, रडू नकोस. म्हणजे विशेष घटना झालेली आहे की आल्याबरोबर त्याला एक विशेष वेगळाच प्रसंगाला सामोरं जावं लागत आहे. नेहमीसारखा हा प्रसंग नाही आहे. नेहमी लोक त्याला भेटायला येत असायचे, लोक त्याला बरं होण्यासाठी त्याच्या वाट बघत असायची. लोक तो पोचायच्या आधी त्या पलीकडच्या किनाऱ्यावर पोचलेले आहेत, गालिल समुद्राच्या, असं पण आपण पाहिलेलं आहे. परंतु इथं मात्र वेगळीच घटना आहे की वेशीमध्ये आल्याबरोबर त्याला एका शवयात्रेला सामोरं जावं लागलेलं आहे. आणि ती पण एक भयंकर अशी शवयात्रा आहे, कारण ती विधवा आहे आणि तिचा एकुलता एक मुलगा काय झालेला आहे, मृत पावलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणतो की रडू नकोस. प्रभू येशू ख्रिस्ताला तिचा काय आलेला आहे, कळवळ आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण मनुष्य आहे आणि त्यामुळं त्याला ही दुःखाची भावना मनामध्ये झालेली आहे. आपण आपले प्रियजन जर कोण एक्सपायर्ड झाले तर आपलं मन अगदी कळवळून जातं, आपलं हृदय रडतं, आपण दुःखी होतो, कष्टी होतो, अतिशय आपल्याला दुःख होतं. आणि ते दुःख कधी कधी सहन करण्यापलीकडचं पण होतं, कारण का आपली अतिशय प्रिय व्यक्ती जर आपल्यामधून गेली तर मग आपल्याला खूप मोठं दुःख होतं. आणि या दुःखामध्ये जे कोणी आपले साथीदार, नातेवाईक असतात ते आपलं सांत्वन करण्याचा प्रयत्न करतात. आणि तसंच सांत्वन करण्याचा प्रयत्न प्रभू येशू ख्रिस्ताने या स्त्रीचा केलेला आहे. आणि तो मोठ्या प्रेमाने म्हणत आहे की रडू नकोस. मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला, तेव्हा खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला, मुला, मी तुला सांगतो, उठ. आता दुसरी एक घटना प्रभू येशू ख्रिस्ताने केली. पहिले म्हणजे तो तिला म्हणाला रडू नकोस, म्हणजे तो तिच्या दुःखामध्ये सहभागी झाला. तर जेव्हा आपले प्रियजन आपल्याला सोडून जातात तेव्हा आपलं मन दुःखी असतं, कष्टी असतं.
तर तेव्हा आपण ज्या त्यांचे नातेवाईक आहोत, मित्र आहोत, तर आपण त्यांच्या दुःखामध्ये, दुःख वाटून तर घेता येत नाही, परंतु सहभागी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण त्यांच्या दुःखामध्ये दुःखाने सहभागी झालं पाहिजे. प्रभू श्री ख्रिस्तांनी ही गोष्ट आपल्याला इथे शिकवलेली आहे. आनंदामध्ये पण तो आनंदाने सहभागी झाला काना गावच्या लग्नामध्ये. तसंच इथे या विधवेच्या मुलाच्या शवयात्रेमध्ये पण तो दुःखी झालेला आहे, त्याला कळवळ आलेला आहे, त्याचं अंतःकरण दुःखी आणि कष्टी झालेलं आहे. आणि त्यामुळं स्पष्ट लिहिलेलं आहे की त्याला कळवळ आला. आणि तो त्या स्त्रीला पण म्हणतो की रडू नको. आपण खरोखर हे शिकलं पाहिजे की कुणाचे तरी अश्रू आपल्याला पुसता आले पाहिजे. कुणाचे तरी अश्रू दूर करण्याचा आपण थोडासा तरी प्रयत्न केला पाहिजे. दुःख वाटून तर घेता येणार नाही, परंतु हलकं होण्यासाठी दुःख आपण काहीतरी सांत्वनाचे शब्द, काहीतरी त्यांना आधार वाटेल असे शब्द आपण बोललं पाहिजे. त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. त्यांच्यासाठी वचनातून त्यांना धीर दिला पाहिजे. अगदी ते कोलमडून जाऊ नयेत म्हणून त्यांना थोडासा आधार दिला पाहिजे. या गोष्टी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त शिकवतो. त्याला कळवळ आला आणि तो त्या स्त्रीला म्हणाला, रडू नकोस. आपण पहा, आपल्या जीवनामध्ये आपले जवळचे नातेवाईक जेव्हा एक्सपायर झाले किंवा मरण पावले, तेव्हा त्यांचे जे अत्यंत जवळचे नातेवाईक होते त्यांना आपण धीर द्यायचा प्रयत्न केला. आपण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हायचा प्रयत्न केला का? त्या दिवसानंतर आपण त्यांच्याशी पुन्हा कम्युनिकेशन साधण्याचा प्रयत्न केला का? पुन्हा त्यांची चौकशी केली का? या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कारण जो दुःखी असतो, जो कष्टी असतो, त्याला तो एक दिवस दुःखाचा नसतो, तो त्याच्या पुढचे पण काही दिवस दुःखाचे असतात. आणि त्या पुढच्या त्या दुःखाच्या दिवसांमध्येही आपण अधूनमधून त्यांच्याबरोबर असणं, अधूनमधून वचनाने, प्रार्थनेने त्यांना साथ देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपण ख्रिस्ताला अनुसरतो असा त्याचा अर्थ आहे. देवबापाची स्तुती असो. आणि मग प्रभू श्री ख्रिस्ताने काय केलेलं आहे? तिरडीला स्पर्श केलेला आहे. आता हे पण एक विशेष घटना आहे, कारण तिरडीला स्पर्श करणं हे त्या काळी निषिद्ध मानलं जायचं. निषिद्ध म्हणजे प्रेताला जर शिवला तर तो अशुद्ध आहे. आणि मग त्याने मग ते शालनाचं पाणी वगैरे अंगावर शिंपडल्याशिवाय तो शुद्ध होत नाही, कारण असं लिहिलेलं होतं. गणना 19वा अध्याय 13वं वचन आपण पाहू. गणना 19:13. गणना 19:13. कोणी मृत मनुष्याच्या प्रेतात शिवले आपले पहा, जर कोणी प्रेताला शिवलं तर त्याने पहिले स्वतःला शुद्ध करून घ्यायचं, तोपर्यंत त्याने त्या निवास मंडपात जायचं नाही. आणि प्रभू श्री ख्रिस्ताने तर डायरेक्ट त्या तिरडीला, त्या शवगर्तेला, त्या प्रेताला काय केलेलं? शिवलेलं आहे. येशू ख्रिस्ताने हा नियम मोडला का? मग नाही, कारण का तो पवित्र आहे आणि कुठलीही गोष्ट त्याला अशुद्ध करू शकत नाही. बरोबर? तो कोण आहे? पवित्र आहे. आणि कसलीही गोष्ट, कुठलीही गोष्ट, जगातली कुठलीही गोष्ट त्याला अशुद्ध, अपवित्र करूच शकत नाही. देवाची स्तुती असो. कारण तो देवाचा पवित्र, तो प्रभू येशू ख्रिस्तच आहे. त्याने त्याचं डोंगरावरचं प्रवचन झाल्याबरोबर एक कुष्ठरोगी त्याच्या पुढे आला आणि कुष्ठरोगीला त्याने काय केला? स्पर्श केला. काय केला? स्पर्श केला. आणि त्या कुष्ठरोग्याला पण स्पर्श करायचा नाही, नाहीतर तुम्ही अशुद्ध व्हाल, असं जुन्या करारामध्ये लिहिलेलं आहे, लेवियामध्ये, नाही का? परंतु तो कुष्ठरोग्याला स्पर्श करून पण तो स्वतः अशुद्ध होत नाही, कारण तो पवित्र आहे. कारण तो पवित्र आहे आणि कुठलीही गोष्ट त्याला अपवित्र करूच शकत नाही, कारण तो देवाचा पवित्र आहे. बस 1 योहान 2:20. 1 योहानाचं पहिलं पत्र 2रा अध्याय 20वा.
वचन. योहानाचं पहिलं पत्र 2 अध्याय 20. तुम्हाला पवित्र प्रभूपासून अभिषेक झाला आहे. हा. तुम्हाला सर्व गोष्टी कळतात. तुम्हाला पवित्र प्रभूपासून अभिषेक झाला आहे. प्रभू कसा आहे? येशू ख्रिस्त कसा आहे? पवित्र आहे. आणि एकदा सैतान पण बोलतो, देवाचा पवित्र तो तूच. अरे बापरे, तो पवित्र आहे, तो पवित्र आहे. आणि म्हणून त्याने कुष्ठरोग्याला शिवून पण तो अशुद्ध होत नाही, त्याने तिरडीला शिवून पण तो अशुद्ध होत नाही. आता इकडं आणखी एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, ती अशी की त्या विधवेने येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना केली का? माझ्यावर दया करा. नाही. विनंती केली का? माझ्यावर कृपा करा. नाही. पाया पडली का? जशी ती कनानी स्त्री पाया पडली, विनंती केली, माझी मुलगी भूतग्रस्त आहे, तिला बरं करा, प्रभू येशू माझ्यावर दया करा. अशी कुठली तरी विनंती किंवा प्रार्थना या विधवेनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे केली आहे का? नाही केली. तरी पण येशू ख्रिस्त जाऊन तिरडीला स्पर्श करतो आणि त्या मुलाला जिवंत करतो. असं का बरं? पहिली गोष्ट म्हणजे तो दयाळू आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे. ओके, हे अगदी उत्तर बरोबर आहे. आध्यात्मिक एक अर्थ याच्यामध्ये दडलेला आहे. आध्यात्मिक अर्थ तो असा आहे की तो जिवंत देव आहे. दुसरी गोष्ट म्हणजे असा आहे की तो स्वर्गाचं राज्य आहे आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये दुःख नाही आणि मरण नाही असं लिहिलेलं आहे बायबलमध्ये. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो पाहूया आपण. काही वचनं आपण बघू. लूक 17:21 वाचा. दुसरं कोणीतरी लूक 11:20 पण काढून ठेवा. लूक 17:21, 11:20. देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे. येशू ख्रिस्त म्हणत आहे देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे. आणि तेव्हा येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये उभा होता. याचा अर्थ देवाचं राज्य कुणामध्ये? येशू ख्रिस्तामध्ये आहे. येशू ख्रिस्त म्हणतो देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये काय आहे? देवाचं राज्य सामावलेलं आहे. आणखी एक वचन स्पष्ट करेल आपल्याला. लूक 11:20. देवाचं राज्य तुमच्यावर आले आहे. येशू ख्रिस्त म्हणतो देवाचं राज्य तुमच्यावर आले आहे. मग येशू ख्रिस्तामध्येच देवाचं राज्य आहे. देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे म्हणजे येशू ख्रिस्त हेच देवाचं राज्य आहे त्यांच्यामध्ये. आणि येशू ख्रिस्त जर देवाचं राज्य आहे, येशू ख्रिस्त जर तिथं उभा आहे, तर त्या देवाच्या राज्यामध्ये काही नाही. वाचूया प्रकटीकरण 21 अध्याय 4 वचन. प्रकटीकरण 21:4. तो त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण हे नाही, शोक, रडणे व कष्टही नाही. म्हणजे या स्वर्गीय राज्यामध्ये मरण नाही. काय नाही? मरण नाही. या देवाच्या राज्यामध्ये मरण नाही. आणि हे देवाचं राज्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त तिथं आहे. असं लिहिले, रडणं नाही, शोक नाही, मरण पण नाही. आणि येशू ख्रिस्त म्हणजे देवाचं राज्य तिथं आहे. त्या नाईनगावच्या त्या शवगर्दीच्या समोर उभं आहे देवाचं राज्य म्हणजे येशू ख्रिस्त. आणि जर शास्त्र सांगते देवाच्या राज्यामध्ये मरण नाही, तर तिथं मरण कसं असेल? मग त्या विधवेने येशू ख्रिस्ताला विनंती आणि प्रार्थना करायची पण गरज नाही, कारण देवाचं राज्य समोर उभं आहे आणि देवाच्या राज्यामध्ये मरण नाही. आणि म्हणून प्रार्थना आणि विनंती तिने नाही केली तरी देवाचं राज्य जो येशू ख्रिस्त आहे त्याने काय केलं? त्याच्या देवाच्या राज्याचा नियम पूर्णत्वास नेलेला आहे की त्यामध्ये मरण नाही. आणि म्हणून त्यांनी प्रार्थना केली नाही, विनंती केली नाही. बरोबर आहे, येशू ख्रिस्त मनुष्य आहे, त्याला कळवळा आला, परंतु तो देवाचं राज्य पण आहे आणि देवाच्या राज्यामध्ये मरण नाही असं लिहिलेलं आहे. आणि म्हणून त्याने काय केलं? सरळ तिरडीला स्पर्श केला आणि काय म्हणाला? मुला, मी तुला सांगतो, उठ. या शब्दामध्ये एक पॉवर आहे ना? शब्द
या शब्दामध्ये फार भयंकर मोठं सामर्थ्य आहे. ते शब्द बोलला आणि शताधिपतीचा चाकर काय झाला, बरा झाला. त्याचा शब्द दिगंतरी पोहोचतो असं आपल्याला स्तोत्र 19 मध्ये वाचायला मिळतं नाही का. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते, दिवस दिवसाशी संवाद साधतो, रात्र रात्रीला ज्ञान सांगते. वाचा नाही शब्द नाही तरी दिगंतरी त्याचा शब्द ऐकू येतो. देवाची स्तुती असते. तरी त्याचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो. स्तोत्र 19:4. त्याचे शब्द दिगंतरी पोहोचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला. त्याचा शब्द दिगंतरी पोहोचतो. त्याच्या शब्दाला कोणीही अडवू शकत नाही. त्याचा शब्द आकाश, पाताळ, डोंगर, नद्या, नाले, पर्वत हे सर्व भेदून त्याचा शब्द काय करतो, आरपार जातो. हा निसर्ग तर त्याचा शब्द भेदू शकतोच, परंतु आपलं शरीर पण त्याचा शब्द भेदू शकतो. वाचूया आपण इब्री 4:12. इब्री करासपत्र 4 अध्याय 12 वचन. इब्री करासपत्र 4 अध्याय 12 वचन. कारण देवाचे वचन हां. सजीव, हां. सक्रिय, हां. कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असतो. हां. जीव व आत्मा, हं. सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व रीती याचे परीक्षण करणारे आहे. आमेन. पहा, देवाचा शब्द म्हणजे देवाचं वचन कसं आहे, सजीव आहे, सक्रिय आहे, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा ते तीक्ष्ण आहे. आणि काय भेदून जातं ते, जीव, आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जातं. म्हणजे आपलं शरीर भेदून ते आरपार जाणारं त्याचं वचन आहे. देवाची स्तुती असो. आणि हे त्याचं शरीर भेदून त्याचा शब्द तो आरपार गेला. काय शब्द होता त्याचा, मुला मी सांगतो उठ. म्हणजे मृत्यू हे जे सैतानाचं एक हत्यार आहे, त्याच्यावर अधिकार सांगणारा हा प्रभू श्री ख्रिस्ताचा शब्द आहे. मुला मी तुला सांगतो उठ. आणि तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाले केलं. हा शब्द तो बोलला आणि अवघे झाले असं स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे. स्तोत्र 33 अध्याय 9 वचन आपण वाचूया. स्तोत्र 33:9. तो बोलला हां. आणि अवघे झाले. आमेन. त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले. हां, पहा, तो बोलला आणि अवघे झाले, त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले. अख्खी सृष्टी, अख्खं विश्व प्रभू श्री ख्रिस्ताच्या शब्दाने केवळ निर्माण झालेलं आहे ना. योहाने 1:1. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता, सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि त्या वाचून झालं असं काहीच नाही. देवबापाची स्तुती असो. सर्व काही त्याच्या शब्दाद्वारे झालं आणि त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. अवघा निसर्ग त्याच्या अधीन आहे. तो पाण्याला बोलला त्याच्या पायाखाली थांब आणि पाणी त्याच्या पायाखाली थांबलं आणि तो समुद्रावरून चालत गेला. त्याच्या शब्दामध्ये पॉवर आहे. त्याने वादळाला धमकावलं आणि वादळ शांत झालं. त्याच्या शब्दामध्ये पॉवर आहे. तो शब्द त्याने वापरला, मुला मी सांगतो उठ. आणि तो मेलेला मुलगा काय झाला, उठून बसला. तेव्हा लोक काय बोलले, तेव्हा सर्वांना भय वाटले. देवाला गौरव म्हणाले, आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. देवबापाची स्तुती. लोकांना आठवलं. आज आपण जो पहिला शास्त्रपाठ वाचला, पहिले राजे 17 अध्याय, आणि त्यामध्ये असं आहे की एलियाने त्या सारपत गावची जी विधवा होती तिचा मेलेला मुलगा पाखर घालून जिवंत केला. देवाची प्रार्थना करून, देवाला विनवणी करून काय केलेलं आहे, जिवंत केलेलं आहे. दुसरं उदाहरण पण त्यांना माहिती आहे, अलिशाचं. अलिशाने पण काय केलेलं आहे, शुनेमकरीण जी होती, तिचा मुलगा मरण पावला होता आणि अलिशाने पण काय केलेलं आहे, पाखर घालून त्याला जिवंत केलेलं आहे. देवबापाची स्तुती असो. हे संदेष्टे आहेत. एलिया, अलिशा मोठी संदेष्टे आहेत. त्यांनी काय केलेलं आहे, मेलेले लोक काय केलेले आहेत, जिवंत केलेले आहेत. देवाच्या सामर्थ्याने त्यांनी ते जिवंत केलेले आहेत. म्हणून ते म्हणतात की आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे. त्यांना एलियाची आठवण झाली, त्यांना अलिशाची आठवण झाली आणि म्हणून ते म्हणतात आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे. आणि देवाने
आपल्या लोकांची भेट घेतली आहे. इम्मानुएल, आम्हाबरोबर देव. देवाने काय केलेली आहे? आपल्या लोकांची भेट घेतलेली आहे. येशू ख्रिस्त हे देवाने आपल्या लोकांची भेट घेतलेले देवाचा पुत्र असा आहे. देवबापाची स्तुती असो. मृत्यू याला आपण घाबरतो, परंतु मृत्यूवर विजय मिळवणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि ज्याला पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभलं आहे, असं आपलं बायबल आपल्याला सांगतं. ज्याला पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभलं आहे. किती सुंदर वचन आहे. वाचा 1 योहान 5वा अध्याय 12 वचन. योहानाचं पहिलं पत्र 5वा अध्याय 12 वचन. त्याला तो पुत्र हा, आहे, हा. त्याला जीवन आहे. आमेन. त्याला देवाचा पुत्र नाही, हा. त्याला जीवन नाही. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे. ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. देवाचा पुत्र जो येशू ख्रिस्त आहे त्याला आम्ही मानतो, त्याला आम्ही आमचा तारणारा, आमचा देव, आमचा परमेश्वर म्हणून स्वीकारतो. आणि म्हणून आम्हाला जीवन लाभलं आहे. आणि म्हणून संत पौल काय म्हणतात? जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ. येथून सुटून केव्हा ख्रिस्ताकडे जाईन याची मला उत्कंठा लागली आहे. कारण मृत्यूनंतर त्या आत्म्यावर पण अधिकार कोणाचा आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. जर आपण प्रभूमध्ये आहोत तर. कारण जो प्रभूमध्ये आहे त्याला काय लाभतं? जीवन लाभतं. ज्याला पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त आणखी योहान वर्तमान 14वा अध्याय 6व्या वचनामध्ये म्हणतो, आपलं ओवी पाठ आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यापासून कोणीही पित्याजवळ जात नाही. देवबापाची स्तुती असो. एकच मार्ग आहे आणि तोच सत्य आहे आणि तोच जीवन आहे. जीवन देण्यासाठी तो आलेला आहे आणि ते विपुलतेने जीवन देण्यासाठी आपल्याला आलेला आहे. पृथ्वीवर आपण जीवन जगत असताना सुद्धा जर आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहोत तर आपण त्या एदेन बागेतल्या सर्व आशीर्वादांचा आनंद घेतो. आणि जर प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आपण आहोत तर त्याच्या आशीर्वादाचा आनंद आपण पृथ्वीवर पण घेतो. आणि जीवन, मृत्यूनंतरचं जे जीवन आहे ते काय होतं? सुरू होतं. आणि आणखी एक वचन वाचूया. योहान शुभवर्तमान 10वा अध्याय 10वं वचन. योहान शुभवर्तमान 10वा अध्याय 10वं वचन. चोर येतो, तो केवळ चोरी, घात व नाश करायलाच येतो. हां मी तर त्यांना जीवनप्राप्ती मागतो व ती विपुलपणे म्हणून आलो आहे. हां, चोर येतो तो चोरी घात करण्यासाठी येतो, नाश करायला येतो, पण मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. पहा, जीवन देण्यासाठी येशू ख्रिस्त आला आहे आणि ती विपुलपणे जीवन आपल्याला मिळावं म्हणून येशू ख्रिस्त आपल्यासाठी आहे. एकदा फ्युनरलला मी गेलो होतो आणि तिथं मी सहज संदेश द्यायला मला सांगितलं आणि सहज मी संदेशामध्ये बोललो, आम्हाला आशा आहे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला जीवन देण्यासाठी आला आहे. मृत्यूनंतर आम्ही कुत्रं, मांजर, डुक्कर, घूस, उंदीर, माकड होणार नाही, तर आमचा आत्मा प्रभूकडे जाईल याची आम्हाला खात्री आहे. कारण मृत्यूवर विजय मिळवणारा आमचा प्रभू आहे, तो जिवंत आहे. असा संदेश दिल्यानंतर मला 4 जण भेटले. तुम्ही असं कसं म्हणता? मेल्यानंतर कुत्रं, मांजर, डुक्कर होणार? होय, बायबलमध्ये तसं सांगितलेलं आहे, असं होणार नाही म्हणून. बायबलमध्ये असं सांगितलेलं आहे, येशू ख्रिस्त हीच वचनं. योहान 10:10, मी तुम्हाला जीवन देण्यासाठी आलो, ते विपुलतेचं जीवन आहे. विपुलतेचं जीवन म्हणजे काय? त्यांनी विचारलं. विपुलतेचं जीवन असं आहे की ते मृत्यूनंतरचं जीवन आहे, ते अनंत काळाचं जीवन आहे. आणि येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे. त्याने ते आम्हाला सांगितलेलं आहे, तो जिवंत आहे आणि म्हणून आम्ही त्याच्यावर काय करतो? विश्वास करतो. यरूशलेममध्ये जाऊन बघा, त्याची कबर रिकामी आहे. कुठली कबर बघितली तर त्याच्यामध्ये हाडं असतात. तर ह्या कबरेमध्ये हाडं नाहीत, अशी एकच कबर आहे की जी काशी आहे? रिकामी आहे. कारण तो मृत्यूतून उठलेला जिवंत देव आहे. देवाची स्तुती असो. त्या चौघांनी मला साईडला घेऊन हे प्रश्न विचारला होता. घटना आहे सांगली मिरजेची. तर त्यानंतर मी बघितलं एक 7-8-10 वर्षानंतर त्यातला एक जण ते सुवार्तेचे ट्रॅक्स वाटत आमच्याच घरी आला. प्रेज द लॉर्ड.
हां प्रेम लॉर्ड. तो सायकलने आला सुवार्थीच्या ट्रॅक्सवर आणि मग मी त्याची पुन्हा ओळख करून घेतली. मग त्यांनी पण मला ओळखलं. तर तो म्हणला त्याच कब्रस्थानामध्ये काय झालं, मी विचार केला की जिवंत देवाची आपण उपासना केली पाहिजे. मला कुत्रं मांजर डुक्कर व्हायचं नाही हे त्याने कबूल केलं आणि त्याने जिवंत देवाला स्वीकारलं आणि तो आजही देवाची सेवा करतो. त्याचं नाव बदललेलं आहे आणि त्याचं नाव आता मोशे आहे. पहिल्याचं काय होतं मलाच माहीत नाही. प्रेज द लॉर्ड. ते बाप्पाची स्तुती असो. तर गोष्ट अशी आहे की प्रभू आमचा जीवन देण्यासाठी आलेला आहे आणि ते विपुलतेचं जीवन त्याच्याकडं आहे. मी एक आध्यात्मिक गोष्ट तुम्हाला सांगितली की येशू ख्रिस्ताने तेरडीस स्पर्श करून त्या मुलाला जिवंत केलं. त्याच्या आईने विनंती नाही केली तरी, प्रार्थना नाही केली तरी. का? एक, प्रभू येशू ख्रिस्ताला तिचा कळवळा आला. आणि दुसरं आध्यात्मिक कारण मी काय सांगितलं, कोणाच्या लक्षात आहे? काय सांगितलं? येशू म्हणजे काय आहे? देवाचं राज्य आहे. काय आहे? देवाचं राज्य. देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. देवाचं राज्य तुमच्यामध्ये उतरले आहे असं येशू ख्रिस्त म्हणालेलं आहे ना. मग येशू ख्रिस्त म्हणजेच काय? देवाचं राज्य. आणि नंतर वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? देवाच्या राज्यामध्ये मरण नाही. मग जर देवाचं राज्य तिथं आहे तर मरण कसं असेल? आणि म्हणून त्या विधवेने जरी त्याला प्रार्थना केली नाही, जरी विनंती केली नाही, तरी येशू ख्रिस्त हे देवाचं राज्य आहे. त्या देवाच्या राज्यामध्ये मरण असू शकत नाही. म्हणून त्याने काय केलं? त्या मुलाला जिवंत केलं. येशू ख्रिस्त कोण आहे? देवाचं राज्य आहे. येशू ख्रिस्त कोण आहे? जीवन आहे. आणि तो आम्हाला पृथ्वीवर आणि पृथ्वीनंतरच्या आयुष्यामध्ये विपुलतेने असं जीवन देण्यासाठी आला आहे. आमेन. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ देवपा, तूच मार्ग आहेस, तूच सत्य आहेस आणि तूच जीवन आहे. हे प्रभू, तुझ्या नावाला सदैव गौरव असो. आमच्या पृथ्वीवरच्या जीवनामध्ये देवपा तू ते अनंतकालिक जीवन आम्हाला देतोस आणि नंतरही तू ते देतोस, कारण ते तुझकडे आहे. तूच देवाचं राज्य आहे. तुझ्या नावाला धन्यवाद असो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्तावर मागतो नाही बाबा. आमेन.